कोण होतं रे बाळा? अरे कोणाचा आवाज होता? अरे कोण बोलत होता इथे? अरे याला काय अर्थ आहे? कुणी येतो आणि ताव मारून जातो. भास झाला असेल मला, भासच असेल. पण खरं सांगू हो, ह्या घराचं काही खरं नाही, काही एक खरं नाही. ह्या घराची मालकी म्हणजे एक नंबरची गजाक बाई आणि मालक तिच्या मुठीतला त्याच्याखाली मांजरा समजेना आणि त्यांचा पोरगा तिच्या माल. पण आमची प्रियताई गरीब गाय आहे. तिच्या नशिबात देवानं काय दिलं कुणास ठाऊक. पण आम्ही तरी काय करू शकतो म्हणा. आम्ही नौकर माणसं. ते म्हणतात ना, आली या भोगासी असावे सादर, नाही भेटला काही तर 15वीची आदर. आपल्याला काय, आपल्याला गुलाबाच्या फुल घेऊन आपल्या रूपा डार्लिंगला भेटायला जायचं आहे. पण एक गोष्ट सांगायची राहिली भाऊ, लहान मालकाचे कपडे चोरू चोरू घालतो रे भाऊ. प्रिया बाहेर आहे. प्रिया कुठे आहेस तू? ए प्रिया, तुझा राहुल तुला भेटण्यासाठी आलाय बघ. ए प्रिया, अरे तुझ्या बाबतीत मी भलतच काय ऐकलंय प्रिया. प्रिया असं नाही होऊ शकत. प्रिया तू मला विसरू नाही शकत. प्रिया रे कुठे आहे? बाहेर ये. पण काय ग, काय झालं काय? कित्येक दिवसापासून मी तुझ्यासाठी त्या बगीच्यामध्ये येतो, तुला भेटण्यासाठी एखाद्या वेड्यासारखा इकडे तिकडे फिरतो. तू दिसशील म्हणून, ओझरतो तरी दिसशील म्हणून, पण तू एकही दिवस येत नाहीस. खूप दिवसापासून काय झालं काय? राहुल, मी बंदिस्त आहे. म्हणजे इथून मला बाहेर जाण्याची परवानगी नाही. राहुल, तू आता ना जा इथून. मला तुझ्याशी कोणी बोलताना बघितलं ना. अरे बघू दे का, बघू दे. मी कुणाला घाबरतो की काय? प्रेम करतो का मी तुझ्यावर? जीवापाड प्रेम करतो. तू इथं आलास फार बरं वाटलं रे मला. तुझ्याच भेटीची आस लागली होती. मला पण मला वाटत होतं यानंतर आपली भेट होते किंवा नाही. यानंतर आपली भेट होते किंवा नाही म्हणजे असं का बोलत आहेस तू? राहुल, उद्या माझं लग्न आहे राहुल. दगाबाज आहेस तू. दगाबाज आहेस तू. तू आज माझ्या प्रेमाला लाथाळून माझ्या प्रेमाचा अपमान केला आहेस. पण तू माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचीही होऊ शकत नाही. कारण तू फक्त माझी आहेस प्रिया, फक्त माझी आहेस. तू माझ्याशी दगाबाजी नाही करू शकत. एवढं तुझ्यावर माझं प्रेम नाही आहे की तू माझ्याशी दगाबाजी करशील. तू सांग की मी दगाबाज नाही. दगाबाज नाही राहुल, मी दगाबाज नाही. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे राहुल. पडवीन काय नको आपल्याला. आजच आपल्या प्रेमाचा निर्णय लावायचा. चल प्रिया, चल आपण इथून पडून जाऊ. इथून पडून जाऊ आणि कुठल्या तरी मंदिरात जाऊन लग्न करू. म्हणजे या जगातील कुठलीही ताकद आपल्याला एकमेकापासून दूर करू शकणार नाही. चल चल चल, आपण पडून जाऊन लग्न करायचं. काय करणार? अरे पण हा समाज काय म्हणेल? समाज 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 मला या समाजाची अजिबात परवा नाही. प्रिया, मला फक्त तू हवी आहेस ग, फक्त तू हवी आहेस. चल प्रिया, चल चल. सगळं असं का बघतेस वेडे? कसला विचार करतेस? काय आज आपण पडून गेलो नाही तर आपल्या स्वप्नाचा आशियाना कोसळून जाईल ग, कोसळून जाईल. आणि जिवंतपणीच आपल्या प्रेमाची प्रेत यात्रा आपल्या उघड्या डोळ्यांनी बघावी लागेल. म्हणून म्हणतो आपण दिल्या घेतलेल्या वचनांना पाळण्याची आपल्यासाठी हीच एक संधी आहे. प्रिया, प्रिया, तुला आठवतं आपण बघितलेले स्वप्न, त्यातील घर, राजा राणीचा सुखी संसार आणि त्या घरकुलात दुडू दुडू धावणारे गोंडस बाळ आठवतात? कसे आपलं स्वप्न बघायचे, स्वप्न रंगवायचे, आपसात वाटून घ्यायचे. मला अजूनही आठवते ती संध्याकाळ. सूर्य अस्ताला जात असतानाच्या वेळी
आपण एकमेकांना दिलेली ती वचनं की कुठल्याही वादळांना घाबरायचं नाही, डगमगायचं नाही, वेळ प्रसंगी आपल्या प्राणाचा त्याग करायचा पण माघार घ्यायची नाही. त्यावेळी असताना जाणारा सूर्य देखील क्षणभर थांबलाही. आपण घेतलेल्या वचनाला पाठवताना देण्यासाठी राहू. तू अगदी बरोबर बोलतेस राहू. चल राहू, आपण मोठं जाऊन लग्न करायचं राहू. चल आपण अशा ठिकाणी जाऊ जिथे फक्त प्रेम आणि माणुसकी असेल. बाबा 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 हा राहुल मी तुम्हाला सांगितलं हा इथे काय करतो आणि तू याच्यासोबत कुठून निघाली, कुठं निघाली? तू याच्यासोबत पळून जायला निघाली होती? कोण? आणि काय रे, आमच्याच घरात येऊन आमच्या प्रियाला फूस लावून पाहून येत होतास? नीच नालायक हलकटा, तुला लाज कशी वाटली नाही आमच्या घरात पाऊल टाकताना आणि तिला पळवताना? कोण? काहीतरी गैरसमज आहे हो, गैरसमज होत आहे. असं काय बोलू नका, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही एकमेकाशिवाय नाही राहू शकत आणि म्हणूनच आम्ही इथून चालू आणि लग्न सुद्धा करणार आहोत. खबरदार, माझ्या प्रियाशी लग्न करण्याची भाषा दिसतात. जाळून टाकी तुझ्या सकट तुझ्या खानदानीला. काय काय कार्टे, तुला कळत कसं नाही? अगं उद्या तुझं लग्न होणार आहे, तू या नालायकासोबत पळून जायला निघाली. पण बाबा बाबा आम्ही वचन दिली हो जन्मभर एकत्र राहण्याची एकमेकांना. आग लाव तुझ्या त्या वचनांना आणि शब्दांना, आणि मलाही जाळून टाकायच्या चितेवरती. बाबा असं अविचाराने बोलू नका हो. अविचाराने मी वागतोय की अविचाराने तू बोलतेस? मी हात जोडतो साहेब, हात जोडतो, पाया पडतो, विनम्री करतो तुमच्या समोर. पण माझ्या प्रियाला माझ्यापासून दूर सारू नका, दूर लोटू नका. माझ्या प्रियाला आम्ही एकमेकाशिवाय नाही राहू शकत साहेब. मी तर प्रियाशिवाय नाही जगू शकणार, नाही जगू शकणार मी प्रियाशिवाय. मी तुमच्या कुठल्या भ्रमात आहेस रे तू? कुठल्या भ्रमात आहे तू? काय म्हणत होता रे तू आता? प्रियाशिवाय नाही जगू शकणार असंच म्हणत होता ना तू? नीच नालायक हलकटा. ठीक आहे, ठीक आहे, एक वेळा तुझी जात आणि तुझी लायकी विसरून आम्ही तुझं लग्न प्रियासोबत करूनही दिलं असतं, करूनही दिलं असतं. पण कुठला सुख देणार आहे तू तिला? बोल, कुठला सुख देणार आहे तू तिला? स्वतःच्या अंगावरचे कपडे बघ. तुझ्या या कपड्यापेक्षा आमच्या घरातले पाय पुसायचे घोळपाट तरी चांगले आहेत. स्वतःचं घर नाही, पोट भरण्याची लायकी नाही, आणि लग्न करून संसार थाटायला 2 पैसे मिळवता आला पाहिजे. तुझ्यापेक्षा रस्त्यावरचे भीक मागणारे भिकारी तरी बरे. बोल बोल, कुठलं सुख देणार आहे तू तिला? आता का वाचा बसली तुझी? बोल ना. पण मी राहुल सोबत कुठल्याही परिस्थितीत राहायला तयार आहे. उपाशी पोटी पाणी पिऊन दिवस काढेन, आभाळाच्या छताखाली जमिनीवर झोपेन. वेळ प्रसंगी 4 घरची दुरी भांडी करेन माझ्या राहुलच्या प्रेमासाठी. माया, अगं हिच्या डोक्यातून राहुलच्या प्रेमाचं भूत काही जात नाही आहे. अगं हे बोली, अगं उद्या तुझं लग्न होणार. 4 पाहुणे आपल्या घरी येतील, त्यांच्या समोर माझी शोभा करू नको बाई, त्यांच्या समोर माझी शोभा करू नको. अगं तुझं वाईट व्हावं असं कुठलं पळून जा याच्यासोबत. पण एक लक्षात ठेव प्रिया, तुझा बाप उद्याचा सूर्य बघणार नाही. उद्या या समाजात आमची छीतू होईल प्रिया, छीतू. अगं कसल्या काळीचं तुझं प्रिया, कसलं काळीच आहे ग. अगं आधीच तुझा बाप हार्टचा पेशंट आहे, या आधीच त्यांना एक अटॅक येऊन गेलाय, आणि आता स्वतःच्या हट्टापायी तो आपल्या जन्मदाता बापाला मारायला निघाली आहे. प्रिया, तुमचं घरात जर एकमेकांवर प्रेम असेल ना, तर बलिदान करा त्या प्रेमाचा, त्याग करा त्या प्रेमाचा, त्याग. नीट विचार कर प्रिया, नीट विचार कर. जन्मताच आपल्या आईला खाल्लास, आणि आता स्वतःच्या प्रेमासाठी तू आपल्या जन्मदाता बापाला मारायला निघाली आहे. बोल प्रिया, बोल, तुला तुझं प्रियकर हवाय की तुझा बाप? बोल. राहुल,
कुणाचा त्याग करू बाबा बाबा मला तुम्ही हवा आणि राहुल आहे माझा जन्म झाला आणि आई देवा घरी गेली तो राग तुम्ही नेहमी माझ्यावरच काढला कधीही माझ्याशी प्रेमाने बोलत नाही कशाचंही गोड कौतुक करीत आई कशी असते हे तर मी कधी बघितलंच नाही पण आई तुला सावत्र आहे ना म्हणताना मी माझी आई म्हणून तुझ्यावर खूप प्रेम केलं ग तुझा प्रत्येक शब्द प्रमाणपत्र मानला तरी सुद्धा तू मला नेहमी तिरस्कारच करीत आली ठीक आहे माझ्या त्यागाने जर तुझं समाधान होत असेल ना तर मी त्याग करते माझ्या प्रेमाचा मी त्याग करते माझ्या नावाचा तू जा विसर मला यापुढे तुम्हाला कधीच भेटायला येऊ नको तुला विसरणं शक्य नाही रे शक्य नाही या काळजावर नजर ठेवून हळूहळू तुला विसरेन माझ्याच घरात येऊन माझ्या समोर माझ्या पोरीला पळवून देण्याची हिंमत करत होता एवढी तुझी मदत एवढी हे बघ यानंतर माझ्या प्रियाच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करायचा नाही समजलं अबे हे का पाहतो हा अटॅक नव्हता हा होता सटॅक संपला आमचं नाटक आणि काय म्हणाले तू मगाशी काय म्हणत होता मी प्रियाशिवाय नाही जगू शकणार असंच म्हणत होता ना तू भिकाऱ्या चालले आमच्याच घरात येऊन आमच्या प्रियाला फूस लावून पाहून देतोस नाही नीच नालायका तुझी हिंमत कशी झाली रे आमच्या घरात येण्याची चालले भिकाऱ्या आला आमच्या घरात यासोबत लग्न करण्याची भाषा करतो चालले